नमस्कार. मी सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बौद्धिक शिक्षण संस्था कसाल आमचे मित्र विनोद धुरी आज काळच्या गावामध्ये त्यांच्या पंचकृषीमध्ये त्यांचं काम मोठं आहे, दरारा मोठा आहे मालवण तालुक्यामध्ये. आणि आज त्यांना आपण भेट देण्यासाठी त्यांच्या घरी आलो. का तर आपल्या एकामेकाला भेटल्यानंतर एकमेकाचे दुःख कळतात आणि या अनुषंगाने आज त्यांच्या घरी मी आलो आहे. त्यांना भेट दिली. आमच्यासोबत आमचे मित्र गणेश शिरसाट हे पेंढरूरचे आहेत, ते सुद्धा माझ्यासोबत आहेत. त्यांना मी विचारतो, आज विनोद धुरी तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या समस्या आहे? समस्या म्हणजे दिव्यांगांसाठी काम करताना समस्या अशी जाणवते की दिव्यांग बांधवांचे जे सर्टिफिकेटचे प्रॉब्लेम आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे अजून सुरळीत झालेले नाहीत. लोकांना पेन्शन वेळेवर मिळत नाहीये. त्याच्यासाठी व्यवस्थित काम होणं गरजेचं आहे. आणि ती दिव्यांगांची पेन्शन वेळेत त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण होईल तो आपल्याला खूप मोठं आयुष्य वाढवून जाईल आपलं. आणि त्यांच्या समस्या आम्ही अनिल शिंगाडेंच्या माध्यमातून साई कृपा अपंग शक्ती असू दे किंवा काशे पंचक्रोशी दिव्यांग सेवा संस्था असू दे, दोघांच्याही माध्यमातून ते पूर्ण करणं हे आमचं दोघांचंही काम आहे. आणि आपण त्याच्यासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार आहोत. आणि त्याच्यासाठी मला साई कृपा अपंग शक्ती कसाल अनिल शिंगाडे सरांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी ते वेळोवेळी दिलेलं पण आहे आणि देत राहणार आहेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बरोबर आहे. मी त्यांना विचारलं तुमची समस्या काय आहे, तर त्यांनी आज बघा मोठ्या मनाने सांगितलं माझी समस्या काही नाहीये. तुम्ही आज व्यक्ती बघू शकता, त्यांची कीर्ती कशी आहे, मुक्ती कशी आहे तुम्ही बघू शकता. पण त्यांनी आज त्यांची कीर्ती त्यांची व्यथा सांगितलेली नाहीये, तर आमच्या दिव्यांग बांधवांची व्यथा सांगितलेली आहे. पेन्शन वेळेवर मिळत नाही, आम्हाला जे काही मानधन आहे ते आमच्या वेळेवर मिळत नाही. माझी यावेळी शासनाला सुद्धा विनंती आहे की आमच्या दिव्यांग बांधवांची पेन्शन जी आहे ही टायमात आली पाहिजे, जेणेकरून त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या घर खर्चाला त्याचा उपयोग होईल अशी माझी कळकळीची विनंती आहे. नक्कीच आपण याचा पाठपुरावा करून येणाऱ्या भविष्य काळामध्ये लवकरात लवकर कशी पेन्शन होईल आणि 1500 वरून ती 3000 पर्यंत कशी होईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद.